चला तर आज आपण बघूया झटपट तयार होणारी अतिशय पौष्टिक अशी उपवासाची उकरपेंडी. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं लागणार आहे. 2 चमचे आपल्याला दाण्याचा कूट लागणार आहे. 1 चमचा मी तिखट घेतलेलं आहे आणि मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. एका पॅनमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तूप लागणार आहे. तुपाने खमंगपणा येतो, पण ज्यांना तूप चालत नाही त्यांनी तूप इथे कमी घातलं तरी चालेल. फक्त मंद आचेवर छान ते खरपूस भाजून घ्या. तूप गरम झालं की आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये तिखट घालायचं आणि नंतर आपण राजगिऱ्याचं जे पीठ घेतलेलं आहे ते त्यामध्ये आपण घालायचं. राजगिऱ्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही भाजणीचं जे उपवासाचं पीठ असतं ते पण घालू शकता. ती पण छान लागते. ही नक्की करून पहा, खूप छान लागते. आपण राजगिऱ्याचं पीठ घातलं की त्यामध्ये आपण छान असं खमंग ते मस्त असं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये जे गोळे असतात पिठाचे ते पण छान मोकळे करून घ्यायचे आणि मंद आचेवर हे छान 5 ते 7 मिनटं छान गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं. खूप जास्त भाजायचं नाही, कारण राजगिऱ्याचं पीठ जास्त भाजलं तर कडसर लागतं. म्हणून छान गोल्डन कलर येईपर्यंत ते छान खमंग असं भाजून घ्यायचं. आता ते भाजत आलं की त्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा. तो पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. ते छान मिक्स झालं 1-2 मिनटामध्ये ते भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी घालायचं. थंड पाणी घालायचं, गरम पाणी नाही घालायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. ते छान मिक्स झालं की त्याला एक 5 ते 7 मिनटं छान वाफ येऊ द्यायची मंद आचेवर. झाली आपली उपवासाची उकरपेंडी तयार. अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही ती नक्की करून बघा. झटपट होते, त्यामुळे वेळ वाचतो आणि छान पोट भरतं. अगदी एजेड घरातले ज्या व्यक्ती असतात त्यांना पण चालतं आणि ऑफिसवाल्यांना ती खूपच छान आहे, मस्त लागते. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.